नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, 19व्या शतकामध्ये जे काही नॅचरल राईट्स होते त्यांना लीगल राईट्सनी रिप्लेस केलं. आपण थिअरी ऑफ लीगल राईट्स समजून घेणार आहोत. थिअरी ऑफ लीगल राईट्समध्ये जे आहे की लीगल राईट ही संकल्पना नेमकी काय आहे, तर आपल्याला स्टेटद्वारे जे अधिकार दिले जातात त्यांना आपण लीगल राईट्स म्हणतो बघा. म्हणजे जे अधिकार स्टेटद्वारे दिले जातात किंवा एखाद्या राष्ट्राद्वारे दिले जातात तेच केवळ अधिकार आहेत हे सांगणारी थिअरी किंवा तो सिद्धांत जो आहे तो म्हणजे थिअरी ऑफ लीगल राईट्स. आता नॅचरल राईट्समध्ये ज्या गोष्टी सांगितल्या होत्या की राईट टू लाईफ असेल, राईट टू फ्रीडम असेल, परंतु थिअरी ऑफ लीगल राईट जे आहे ते याला बाजूला सारतं. त्याचं म्हणणं एकदम क्लिअर आहे की जे स्टेट तुम्हाला अधिकार देणार आहे ते आर्टिफिशियल असतात, कारण तुम्ही डिमांड केल्याबरोबर तुम्हाला ते मिळत नाही. जर स्टेटला असं वाटलं की हे गरजेचं आहे तर ते स्टेट तुम्हाला देतं. जसं आज आपण कॉन्स्टिट्यूशनचा विचार करता त्याच्यामध्ये आर्टिकल 21 आहे, राईट टू लाईफ अँड लिबर्टी जे आहे. मग आता या केसमध्ये तिच्यामध्ये कितीतरी अनेक अधिकार आपल्याला दिलेले आहेत की जे वेळोवेळी गरजेचे वाटले स्टेटला. तिच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे, हायकोर्टाचे वेगवेगळे निर्णय असतील. मग स्टेटला जेव्हा गरज वाटते त्यावेळेस स्टेट जे आहे ते देऊ शकतं. तुम्ही डिमांड केल्याबरोबर ते काही बहाल होत नाही. आता याचा जो उद्गाता किंवा याला खूप प्रॉपरली समोर ठेवणारा जो फिलॉसॉफर आहे तिच्यामध्ये जेरेमी बेंथम एक खूप महत्त्वाचा आहे. ऑस्टिनचा विचार आपण करू शकतो. जेरेमी बेंथमनी जे आहे नॅचरल राईटची जी थेरी होती तिला सांगितलं की ही फुलिश नॉनसेन्स थेरी आहे म्हटलं. का? कारण आपण जर यूएसचा विचार केला तर यूएसमध्ये स्लेव्हरी आहे आणि जर तुम्ही म्हणताय की बाय बर्थ तुम्हाला जे आहे फ्रीडम मिळतं, जे जॉन लॉकनी सांगितलं होतं, तर मग ते फ्रीडम इथं कुठं आहे? यूएसमध्ये स्लेव्हरी दिसते. कितीतरी राष्ट्रांमध्ये वसाहती काळामध्ये आपण या गोष्टी बघितलेल्या आहेत. मग जेव्हा गुलामगिरीची प्रथा जर दिसते तर तिथं कुणीतरी एक्सटर्नल फोर्स अप्लाय करणं गरजेचं आहे, जो फोर्स स्टेट करू शकतं. स्टेट एखादं डॉक्युमेंट घेऊन येऊ शकतं, कॉन्स्टिट्यूशन आणू शकतं, कायदे बनवू शकतं आणि त्याच्या आधारे मानवाला जे आहे ते अधिकार देऊ शकतं. सो ही संकल्पना जी आहे तर ती थिअरी ऑफ लीगल राईट्सची आहे. धन्यवाद.